श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमात स्वयंप्रज्ञ या मालिकेत लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्याविषयी वक्त्या आहेत जयश्री देसाई. दुसऱ्याने परफेक्ट असावं असा आग्रह आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांचाच असतो. पण आपण स्वतःही परफेक्ट असावं असा आग्रह धरणारे किती असतात? स्वतःचं यश, स्वतःचं सुख बघणारे सगळेच असतात. पण हा परीघ वाढवून स्वतःबरोबर समाजासाठी झटणारे किती असतात? प्रख्यात लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण तशा होत्या. कोणी कितीही गायचा प्रयत्न केला तरी ती सुलोचनाबाईंसारखी लावणी वाटतच नाही, इतकं एक अढळ स्थान त्यांनी निर्माण केलं आहे. त्या गेल्या तरी ते अबाधितच राहील यात शंका नाही. मात्र विशेष म्हणजे त्या गाणं शिकलेल्या नव्हत्या. जेमतेम 4थी पास असलेल्या सुलोचनाबाई उर्दू आणि गुजराती नाटकात अभिनय करत या क्षेत्रात आल्या. आवाज बरा होता, सांगितलेलं गाणं पटकन उचलता येत होतं म्हणून गायला लागल्या. मराठीत येण्याआधी जवळपास 250 हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी अप्रतिम गाणी दिली आहेत. त्यांच्या गाण्यांवर रेडिओ सिलोन त्यांच्या दर वाढदिवशी एक कार्यक्रम करतो. पण दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतेकांना हे माहीतच नसतं. पण त्यांच्याच तोंडून हे आणि त्यांचा एकूणच कलाप्रवास ऐकताना थक्क व्हायला होत होतं. माझं भाग्य असं की मला त्यांना जवळून पाहता आलं, ओळखता आलं आणि प्रत्येक वेळी मी नव्याने थक्क होत गेले. विशेष म्हणजे हे थक्क होणं फक्त त्यांच्या गाण्यासाठी नव्हतं, तर त्यांच्या अंगातल्या सगळ्याच कला आणि सामाजिक काम यासाठीही होतं. त्या उत्तम शाकाहारी आणि मांसाहारी स्वयंपाक करायच्या. अगदी पापड कुरडयांपासून सगळं घरी करायच्या. त्यांच्या छोट्याशा घरात गेलं की त्यांनी विणलेले लोकरीचे टेबल क्लॉथ, साड्यांपासून शिवलेले पडदे असं बरंच काही दिसायचं. हे सगळंही त्या कोणत्याही गुरुशिवाय शिकल्या होत्या. रेकॉर्डिंगसाठी ट्रेनमधून येता जाताना गाडीतल्या बायकांचं बघून त्या विणकाम शिकल्या. त्या बायकांना विचारूनच स्वतः प्रयोग करत शिवणकाम शिकल्या. मात्र एक एक कला आणि भाषा शिकत गेल्या तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवर राहिले. त्यांचं समाजभान कायम राहिलं. ही लावणी सम्राज्ञी मिळालेल्या पैशाचा उपभोग घेत आलिशान घरात राहू शकली असती, पण तिने ते सुख नाकारलं आणि फकीराची श्रीमंती स्वीकारली. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आदी परिसरात शाळा, महाविद्यालयं, देवळं, वाचनालयं, दवाखाने, अनाथाश्रम उघडण्यासाठी त्यांनी असंख्य कार्यक्रम मोफत करून निधी उभारून दिला. नांदेडच्या डॉक्टर भुसारी यांच्या कुष्ठधाम इस्पितळाला प्लॅस्टिक सर्जरीसाठी यंत्र घेण्यासाठी 10 कार्यक्रम करून 9 लाख रुपयांचा निधी उभा करून दिला. 9 लाख ही रक्कम त्या काळात किती मोठी होती हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पानशेत धरणग्रस्तांसाठीही त्यांनी कार्यक्रम तर केलेच, पण जेव्हा आवश्यक तेवढा निधी उभा राहू शकला नाही तेव्हा त्यांनी स्वतःचे दागिनेही विकले आणि ते पैसे पानशेत पूरग्रस्तांना दिले. अगदी नागालँडला वगैरे जाऊन त्यांनी सैनिकांसाठी सुद्धा मोफत कार्यक्रम केले. गुरु नव्हता, पण शिक्षणाचा ध्यास होता आणि परफेक्शनचा अट्टाहास होता. म्हणून त्या अनभिषिक्त लावणी सम्राज्ञी झाल्या, लोकप्रिय गायिका झाल्या. पण समाजभान शिल्लक होतं म्हणून व्यक्तिगत यशाच्या कितीतरी वर उठू शकल्या. असं करण्याचा प्रयत्न तरी आज किती जण करतात? चिंतन या कार्यक्रमात स्वयंप्रज्ञ या मालिकेतलं जयश्री देसाई यांचं दुसरं भाषण आत्ताच आपण ऐकलं. निर्मिती सहाय्य अंजली रोडत यांनी केलं होतं आणि सादरकर्त्या नेहा खरे.